तर मंडळींनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेलं आहे एक असं व्यक्तिमत्व ज्याला आपण 100 किलोचं ह्युमर सुद्धा म्हणू शकतो. जो स्टेजवर चढला की सगळी लोक म्हणतात, अरे वा, हे तर माझ्याच लाईफबद्दल बोलतोय. त्या माणसाला स्टँडअपमध्ये येऊन 10 वर्ष साधारण पूर्ण झालेली आहेत. असे मंदार भिडे, स्वागत आहे सर तुमचं. थँक्यू. ते 100 किलो न म्हणता जरी इंट्रोड्यूस केलं असतं तरी चाललं असतं. मित्र येतात, थोडं होऊन जातं. क्रिएटिव्हिटी तेव्हाच तुमची उपयोगी आहे जेव्हा तुम्हाला कमर्शियल सक्सेस आहे. एक विपुल गोयल म्हणून कमेडियन आहेत माझे फेमस, त्यांची एक लाईन आहे की वो आल ठीक आहे जिसमें कॉमर्स ना हो. बरेचदा ना लोक 1-2 वर्ष सक्सेस मिळालं की ते त्यांच्या डोक्यात जातं, ते स्वतःला काहीतरी असे तोच समजायला लागतात. पण एकच हे आहे की जो आत्तापर्यंतचा इंडियाचा म्हण किंवा जगभरातल्या टॉप 10 मध्ये पण कदाचित येईल असा जो सुपरस्टार आहे अमिताभ बच्चन, तोही जर 50व्या वर्षी जर बँकरप्ट होऊ शकतो तर तुम्ही आत्तापर्यंत काहीच अचीव्ह केलं नाही आयुष्यात. कधी डिप्रेशन येतं का? माझा एक टेक असा आहे की वाईट सगळ्यांना वाटतं, त्यातनं बाहेर पण आपल्यालाच पडायचं असतं. त्याच्यामुळे जे थेरपिस्ट जे काम करतो ना, मला वाटतं त्याच्याहून कितीतरी चांगलं काम तुमचे जवळचे मित्र असतात ते करतात. तर तू नवरा माझा नवसाचा 2004 मधला पिक्चर आहे, तू तो आज पुन्हा बघ, त्याच्यात किती डार्क जोक आहेत. हो, हे 2004 मध्ये त्या माणसाने लिहिलेत. राईट. तर वन वर्ड रिॲक्शन की एक तुला शब्द देणार आहे, त्यातनं तुला जो शब्द पहिला डोक्यात आहे तो बोलायचा आहे. कॉमेडी मी, कोकण जयगड, आंबा, आपूस, भाडीपा, नो रिॲक्ट, नो कमेंट. तर मंडळींनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेलं आहे एक असं व्यक्तिमत्व ज्याला आपण 100 किलोचं ह्युमर सुद्धा म्हणू शकतो. जो स्टेजवर चढला की सगळी लोक म्हणतात, अरे वा, हे तर माझ्याच लाईफबद्दल बोलतोय. ज्या माणसाला स्टँडअपमध्ये येऊन 10 वर्ष साधारण पूर्ण झालेली आहेत. असे मंदार भिडे, स्वागत आहे सर तुमचं आमच्या HCF स्टुडिओच्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू. ते 100 किलो न म्हणता जरी इंट्रोड्यूस केलं असतं तरी चाललं असतं. मित्र येतात, थोडं होऊन जातं. तर पहिल्याच प्रश्नामध्ये मी जातो असा की तू 10 वर्ष स्टँडअप करत आलेला आहेस, वेगवेगळ्या भाषांमध्ये करत आलेला आहेस, हिंदीमध्ये, मराठीमध्ये, तू आत्ता मराठीमध्ये करतच आहेस. तर वेगवेगळ्या भाषांमध्ये ह्युमर बदलतो कसा? जसं की तू सांगितलंस की तुझा खरवसचा जोक हा मराठीमध्येच तू सांगू शकतो, तसं वेगवेगळ्या भाषांमध्ये ह्युमर कसा बदलतो? की आता तू उदाहरण दिलंस, राईट. खरवस जो आहे हा मराठी शब्द आहे, त्याच्यामुळे हा मराठी लोकांनाच कळणार आहे. तोही सगळ्या मराठी लोकांना कळत नाही. आजही कमेंट बघितल्या तर कितीतरी येतात की याचा अर्थ काय आम्हाला कळलाच नाही, जोक वगैरे असं. सो तसेच प्रत्येक भाषेत आपले एक काही ठेवणीतले शब्द असतात किंवा प्रत्येक भाषेतल्या लोकांच्या आपल्या काही प्रथा असतात की गुजराती लोकांमधल्या काही प्रथा असतात वेगळ्या. तसं ते बदलत जातं. आणि बरेचदा असं होतं की एक टॉपिक हा एकाच टाईपच्या लोकांना कळतो, तो सगळ्यांना कळते. म्हणून बरेच जोक असेही असतात जे कोणत्याही भाषेत केले तरी समोरचा तितकाच असतो. ओके. सो मग वेगवेगळ्या भाषांमध्ये जोक्स करता करता तुला असं काय ठरवस की फक्त आता मराठीमध्येच पुढे स्टँडअप कंटिन्यू करूया, किंवा हिंदीमध्ये का नाही पुढे झालं तुझं? असं पुढे का नाही झालं ह्याला बरीच कारणं आहेत. मला वाटतं पहिली गोष्ट हे की जे दिल्लीतले कॉमेडियन आहेत, जे लास्ट 5-6 वर्षात खूप व्हायरल गेलेत, तर ना तिकडे नॉर्थ इंडियात राहिल्यामुळे ना त्यांच्या हिंदीला एक फ्लेअर आहे जी आपल्या हिंदीला येऊ शकत नाही. आपलं हिंदी खूप बेसिक लेवलचं असतं आणि कुठेतरी ते जाणवलं की ती जी भाषेतली फ्लेअर आहे ती आपली मराठीत आहे. ओके. मराठीत आपल्याला तो कंट्रोल आहे जो त्यांचा हिंदीवर आहे. म्हणून मग कोविड संपल्यानंतर एक कुठेतरी एक गरज होती की आपलं एक फॉलोईंग बनवायचं आहे आणि मग फॉलोईंग बनवण्यासाठी कॉन्टेंट टाकायला लागेल. मग ते कॉन्टेंट कोणतं टाकायचं, तर आधी विचार केला की आधी मराठी टाकून बघूया. ते जर नाही चाललं तर मग हिंदी प्रयत्न करू. पण मराठी सुदैवानी चाललं आणि मग इतकं काम मिळत गेलं की आता झाली जवळजवळ 3 वर्ष होतील जुलैमध्ये पहिला तो मराठीचा व्हिडिओ टाकून. आणि तेव्हापासून काम आहे भरपूर सुदैवानी आणि चांगलं चालू आहे, टचवूड. सो कोणता टाकलेला तो पहिला व्हिडिओ? पहिला मिडल क्लास बाप नावाचा एक व्हिडिओ होता, तो चालला. आणि मग पॉलिटिक्स आणि पॉर्न नावाचा एक जो दुसरा व्हिडिओ होता. मी स्पेसिफिकली सांगतो त्याच्यात पॉर्नचा काही संदर्भ नाही आहे, ते नुसतं एक नाव आहे. नाही तर सध्याची परिस्थिती चालू आहे, घरापर्यंत मॉब पोचतील, त्याच्यामुळे ते 2 व्हिडिओ होते पहिले जे चालले. आणि मग त्यानंतर मला वाटतं बऱ्यापैकी तिकीटं जायला लागली. शुभमंगल सावधान नावाचा जो शो होता तो मी जवळजवळ 2-2.25 वर्ष केला. आणि आता आले पाक नावाचा नवीन शो आहे तो करतो आहे. सो त्याच्यामुळे
मराठीने कॅलेंडर बऱ्यापैकी भरलं आहे. त्याच्यामुळे मग असं वाटलं की जर मराठीतच चालतंय दुकान तर मग कशाला दुसऱ्या भाषांकडे पण जायचं. बरोबर आहे. तुझे वेगवेगळ्या देशांमध्ये शो होत असतात. जसं की मी माहिती काढताना समजलं की वेगवेगळ्या 5 खंडांमध्ये तुझे शो झालेले आहेत. तर तिकडच्या लोकांची मराठी कॉमेडी किंवा कॉमेडियन्सना रिॲक्शन वगैरे कशी असते, की त्यांना वाटत असेल ना की इकडे येऊन पण मला मराठी असं ऐकायला मिळतंय वगैरे? हो, सो तिकडे एक हे असतं ना की जे ऑडियन्स येतात शोला त्यातली पकड 70% लोक येतात कारण ते तुमचे फॅन आहेत आणि 30% लोक ह्याच्यासाठी येतात कारण मराठीत काहीतरी कार्यक्रम होतोय. सो त्याचाही आपल्याला फायदा होतो मराठीत केल्यामुळे. आणि बहुतेक कोणत्याही तू देशात गेलास ना बाहेरच्या, दुबई म्हण, सिंगापूर म्हण, अमेरिकेत म्हण, युरोपमध्ये म्हण, जे ऑडियन्सचं कंपोजिशन आहे ना ते बऱ्यापैकी सेम असतं की 70 ते 80% लोक मुंबई पुण्याची असतात, 10% लोक नाशिक नागपूरची असतात आणि उरलेले 10% रेस्ट ऑफ महाराष्ट्र. ओके. सो हाच लॉजिक, ह्याच कंपोजिशन असतं. त्याच्यामुळे तू कुठेही जा, पहिल्या 1-1.5 मिनिटानंतर कळतच नाही की तू दादरमध्ये परफॉर्म करतोयस का, दुबईत करतोयस का, अजून कुठे करतोयस. सो ते सेमच वाटतं. ती माणसं रिलेट करायला लागतात गोष्टी. हा, मग तुला माहिती आहे की ह्या जोकला इथे असं रिॲक्शन येणार आहे, ह्या जोकला इथे शांत बसणार आहेत, ह्या जोकला इथे फुटणार आहे, ते कन्सिस्टंट असतं. सो हेच हिंदीत जर तू करत असशील ना तर कलकत्त्यातला हिंदी ऐकणारा वर्ग वेगळा आहे, चेन्नईमधला वेगळा आहे, गोव्यातला वेगळा आहे, अहमदाबादमध्ये वेगळं आहे. तर तुला सगळीकडे त्याच याला वेगळी रिॲक्शन येते. ओके. पण मराठीत तू जगभर कुठेही कर, तुला साधारण सिमिलर रिॲक्शनच येते. ओके. मग तू या जोक्स तुझे लिहित असतो त्याच्यात तू स्वतःची क्रिएटिव्हिटी आणि कमर्शियल सक्सेसमध्ये बॅलन्स कसा राहतो मग तुझा? क्रिएटिव्हिटी तेव्हाच तुमची उपयोगी आहे जेव्हा तुम्हाला कमर्शियल सक्सेस आहे. नाही तर 4 लोकांमध्ये काय क्रिएटिव्हिटी दाखवणार. बरोबर. शोला तुमचे जेव्हा लोक येतील तेव्हा तुमच्या कलेला एक वाव मिळेल, राईट. सो ती जसं लोक, एक विपुल गोयल म्हणून कमेडियन आहेत माझे फेमस, त्यांची एक लाईन आहे की वो आर्ट ठीक आहे जिसमें कॉमर्स ना हो. की जोपर्यंत धंदा होत नाही त्याचा तोपर्यंत तुमच्या आर्टला काही अर्थ नाही आहे ना. असे कितीतरी आर्टिस्ट घरात पेंटिंग काढतात पण कधी विकू शकत नाही काही पेंटिंग. सो तो कुठेतरी तुला बॅलन्स शोधायला लागतो आणि तुला ऑडियन्स समजायला लागतं की आपलं ऑडियन्स कोण आहे, ते आपल्या शोला कशासाठी येत आहेत. आता माझं जर मी उदाहरण दिलं तर माझा USP आज हा आहे की मी क्लीन फॅमिली फ्रेंडली कॉन्टेंट करतो. तर आज मी समजा असं काहीतरी केलं जे थोडं ॲडल्ट झोनमध्ये आहे किंवा हे, तर मला त्याचा बॅकलॅश येईल. बरोबर. आणि लोक कदाचित मग शोला येणं कमी होतील आणि या सगळ्या गोष्टी होतील. म्हणून ते खूप विचार करून या सगळ्या गोष्टी करायला लागतात. आणि तो एक कधी मग एक ट्रॅप पण बनतो की मग तुम्ही त्या मोल्डच्या बाहेर नाही पडू शकत. सो पण ते की जोपर्यंत तुम्ही त्या मोल्डमध्ये राहून चांगलं काम करताय तोपर्यंत ती मोनोटोनी येत नाही. जसं की तुझा ऑडियन्स एक स्पेसिफिक गोष्ट तुझ्याकडनं आता एक्सपेक्ट करत आलेला आहे, तीच त्यांना बघायला पुढे आवडणार आहे किंवा त्या टाईपचाच हा, मग अगदी तेच रिपिटेटिव्ह झालं तरी लोक ट्यून आउट होतील. सो तुम्हाला त्याच्या बाउंड्री आहेत ना ते पूर्ण एक्सप्लोर करायला लागतील. ओके. की बाबा ह्या बाउंड्रीच्या आत मी आज जर ह्या पहिल्या क्वाड्रंटमध्ये आहे तर मे बी पुढच्या ह्याच्यात आय हॅव टू मूव्ह टू सेकंड क्वाड्रंट, मग थर्ड, मग फोर्थ, असं एक्सप्लोर करत राहावं लागेल. एक्सप्लोर करत राहावं लागेल. कारण मग तेच आहे ना की स्टेल झाला की मग त्याची किंमत राहत नाही. मग तुम्ही किती चांगले असाल तरी. मग तू कॉमेडी सोडून आता बाकी सुद्धा काही फिरत असतोस इकडे तिकडे, तर अजून काय काय तुझ्याकडे फनी किस्से वगैरे झाले असतील किंवा कुठल्या तरी ऑडियन्सकडनं तुला आलेली फनी रिॲक्शन किंवा असं काही? नाही, ऑडियन्सकडनं फनी रिॲक्शन बरेचदा येत असतात ना. बरेचदा असं असतं की ऑडियन्समधून काहीतरी असा एक टोला येतो आणि मजा येते ऐकायला आपल्याला पण. जर ते आपल्या अगेन्स्ट असेल तरी बरं वाटतं की असं की अरे यार मस्त बोलला काहीतरी, मजा आहे. आणि मग बरेचदा काय होतं ना की ते आपल्या शोचा पार्ट पण बनतं. ओके. की जसं शुभमंगल सावधानमध्ये एक हे होतं ना की तो हळदीचा जो बीट आहे की यंग लोकांना सर्वात जास्ती मजा लग्नातल्या कोणत्या इव्हेंटला येते. तर मला अपेक्षित होतं ऑडियन्सकडून उत्तर हळद, तर कोणीतरी हनीमून म्हणालं, तर त्याच्यावरती खूप हसली लोक. सो तो पुढच्या शोपासून तो पार्ट झाला की लोक हळद म्हणतात, तुम्ही म्हणता थँक्यू हळद म्हणालात, मागच्या शोला कोणीतरी हनीमून म्हटलं होतं. सो त्याचाही फायदा होतो कधी राईट. कोणीतरी ऑडियन्समधला स्मार्ट माणूस असतो की अवली कोणीतरी कॅरेक्टर असतो ऑडियन्समध्ये, ते काहीतरी बोलतं आणि त्याचा आपल्याला हे होतो. पण किस्से असे भरपूर आहेत. मी आता ना नावं घेत नाही, पण बरेचदा असं होतं की आपण पोचतो एका व्हेन्यूला आणि एअरपोर्टला तुम्ही आहात आणि मग जे तुम्हाला घ्यायला येणार त्यांच्यातच कन्फ्युजन आहे की ह्याला वाटलं अरे गंधर्व येणार आहे, गंधर्वला वाटलं अरे राजेश येणार आहे, राजेशला वाटलं कोणीतरी येणार आहे. असे ते किस्से होतात आणि मग फोनाफोनी चालते. असं झालं 1-2 वेळा. मग बरेचदा असं असतं की व्हेन्यूला गेल्यावरती आत्ताच तूच होतास महाबळेश्वरला, आपला जो शो होता, शोला पोचलो आणि तिकडे त्यांना
माहितीच नव्हतं की त्यांना साऊंड सिस्टम अरेंज करायची आहे. होय. आणि ते इतके दगड होते की त्यांना असं वाटलं की कॉमेडियन स्वतःचा ऑडिओ सिस्टम घेऊन जातो सगळीकडे. आणि ती सगळी गोंधळ झाली म्हणून शो उशिरा सुरू झाला. सो असंही होतात बरेचदा. पण आता ते आपण एक हे म्हणतो ना, नोन हे आहे त्या गोष्टी. त्याच्यामुळे आता त्याचं एवढं काही वाटत नाही. पूर्वी असा त्रास व्हायचा की अरे यार असं का नाही आहे इकडे. आता माहिती आहे, ठीक आहे, अर्धा तास पाऊण तास उशीर होतो अशा शोजना. शांत बसून राहायचं चालू होईपर्यंत. तुझे आता शो तू करत असतोस, 2 तास तू स्टेजवरती असतोस, लोकांना नॉनस्टॉप हसवत असतोस. तुझे प्री शो रिच्युअल्स वगैरे काही आहेत का, की मी ह्या गोष्टी करतोच वगैरे? प्री शो रिच्युअल म्हणजे असे एवढे काही हे नसतात. माझं एक असं असतं की मी पाठ करून जात नाही. मला काय सांगायचं ते माझ्या डोक्यात असतं. त्याच्यामुळे कधी कधी असं असेल ना की तू तोच शो जर 2-3 वेळा बघितलास तर मी तीच लाईन सेम कधीच बोलत नाही. काहीतरी थोडाफार शब्द पुढे मागे असतात, अर्थ तोच असतो वाक्याचा, पण ते एक्झॅक्ट ते वाक्य जसं आपण म्हणतो ना पाठ्यपुस्तकात लिहिलेलं तसं नसतं ते. त्याच्यामुळे माझं एक असं असतं की प्री शो ना मला एका हॅपी स्पेसमध्ये मला राहायचं असतं. म्हणून तूही बरेचदा आधी शोच्या आधी आलायस. ग्रीन रूमचं ॲटमॉस्फिअर नेहमी हलकं असतं की आपलं काहीतरी ओपनिंग ॲक्ट असेल किंवा कोणी ऑर्गनायझर त्याच्यावर मस्ती चालू असते, काहीतरी व्यवस्थित थोडासा एक हलका चहा वगैरे प्यायचा, काय हवं ते थोडंसं खायचं वगैरे, सो दॅट तुम्ही मेंटली हे असेल. तिकडे स्टेजवर जे चाललंय बरेचदा तेही होतं की सेटअपच होत नाही आहे, तो लाईटवालाच काहीतरी गोंधळ करतोय किंवा तो साऊंडवालाच करतोय. ती सगळी ऑर्गनायझरची कामं असतात. त्याच्यात बरेचदा असं होतं की आपण फार त्याच्यात गुंततो आणि मग आपलं डोकं खराब होतं आणि मग ते एनर्जी स्टेजवरती ट्रान्सलेट होते. त्याच्यामुळे स्टेजवर जायच्या आधी, कारण तुम्ही कॉमेडी शो करताय, त्याच्यामुळे तुमचं काम हे आहे की लोक तुम्हाला पैसे ह्याच्यासाठी देत आहेत की हे 2 तास आम्हाला आमचे प्रॉब्लेम विसरायचे आहेत, आम्हाला एकदम लाईट डोक्याने घरी जायचं आहे. त्याच्यामध्ये तुमची जबाबदारी आहे की तुम्ही एका हॅपी एनर्जीने तुम्ही स्टेजवर जाल आणि तीच एनर्जी तुम्ही ट्रान्सफर कराल. त्याच्यामुळे माझं एक हे असं रिच्युअल काही नसतं, फक्त एक असतं की बाबा शांतता, एकदम मस्तीच्या मूडमध्येच आपण स्टेजवर चढावं. असे ग्रीन रूम मध्ये काही किस्से असतील ना झालेले, काही फनी? ग्रीन रूममध्ये असे आता सोलो शो जेव्हापासून करायला लागले ना तेव्हापासून असं असतं की बरेचदा मीच असतो ग्रीन रूममध्ये किंवा ओपनिंग ॲक्ट असतो. आणि ओपनिंग ॲक्ट ना नॉर्मली प्रेशरमध्ये असतो, कारण ओपनिंग ॲक्ट हे जनरली होतकरू कॉमेडियन असतात, ज्यांना आपण संधी देतो सो दॅट त्यांना एका चांगल्या क्राऊडसमोर परफॉर्म करायला मिळेल. सो बरेचदा ना ते प्रेशरमध्ये असतात की जर माझं चांगलं नाही झालं तर पुढच्या वेळेला मला मिळेल का करायला वगैरे असं. आता कधी कधी आपले चांगले जे जवळचे मित्र असतात, जे स्वतःही आपल्या क्षेत्रात एस्टॅब्लिश्ड आहेत, की पुष्कर बेंद्रेसारखे जे मित्र आहेत, तो ओपनिंग ॲक्ट खरं तर त्यांनी माझ्यासाठी नाही केलं पाहिजे, कारण तोही चांगला उत्कृष्ट कॉमेडियन आहे, पण तो एक मित्र म्हणून कधी फ्री असेल तर तो येऊन करतो. सो तेव्हा खूप मजा असते, कारण त्यालाही काही प्रेशर नसतं आणि मलाही काही प्रेशर नसतं. कारण बरेचदा मला पण टेन्शन असतं की अरे हा माणूस आपल्या आधी जातो, या स्टेजवर जाऊन काय करणार आहे. कारण ह्यानी जर शिवी दिली तर ह्याच्या शिवीमुळे लोक मला शिव्या देतील की तू आम्हाला लहान मुलांना पण शोला घेऊन ये सांगितलंस आणि तुझं ओपनिंग ॲक्ट शिव्या देऊन गेला स्टेजवर. पण आपल्या ओळखीचे लोक जातात तेव्हा मला माहिती असतं की बाबा हा जाणार आहे, हा मस्त तोडून येणार आहे स्टेजवर. त्याच्यामुळे अशी वेगळी मस्ती असते. आता जसं काही कॉमेडियन आहेत राईट, जे खूप प्रेशर घेतात. दर्पण आहे एक, दर्पण चांगला कॉमेडियन आहे, पण दर्पण उगाच स्ट्रेस घेतो. सो दर्पणची खेचायला खूप मजा येते की दर्पण आता तू बघितलंयस आणि की नाही हसलं कोणी तर काय करशील, आणि तो खूप कॉन्शियस होता या सगळ्या गोष्टींच्या. सो आय थिंक तशी असते मजा. पण ग्रीन रूममध्ये असं ना, बाहेरच्या देशात आता जेव्हा शोज होतात ना तेव्हा ओपनिंग ॲक्ट पण नसतो बऱ्याच जागी. मग असं असतं की ग्रीन रूममध्ये आपण एकटेच असतो आणि तिकडच्या ना, म्हणजे मला असं वाटतं आपल्या इकडचे ऑडिटोरियम्स आहेत ना हे खूप ॲडव्हान्स्ड आहेत बाहेरच्या ह्याच्यापेक्षा. मग बाहेरच्या ऑडिटोरियमच्या ग्रीन रूममध्ये ना फक्त एक अशी छोटी खोली असते रे, म्हणजे ह्या खोलीच्या 1/4 की 4 भिंती असतात. कधी कधी तर आरसाही नसतो, म्हणजे छोटासा आरसा असतो. त्याच्यामुळे असं की नुसता बसलायस आणि काही नाही आहे, ना खिडकी आहे ना काही आहे. आपल्या ते ऑडिटोरियमच्या ग्रीन रूम्स बघ मोठ्या असतात, असा मोठा आरसा असतो ना, कॅन्टीन वगैरे असतं जवळपास, तुम्ही सारखं काहीतरी मागवू वगैरे शकता. त्याच्यामुळे वेळ जातो. तिकडच्या ग्रीन रूममध्ये असं 10 मिनटं पण बसावं लागलं ना तरी असं वाटतं अरे कोणीतरी कोंडून ठेवलं आहे आपल्याला. सो त्याच्यामुळे अशी फार सोलो शोमध्ये अशी फार मजा येत नाही. लाईनअप शो जेव्हा असतात ना की एकाच शोमध्ये 3-4 कॉमेडियन आहेत, त्याच्यात खूप धमाल येते ग्रीन रूममध्ये. तेव्हा तर असं वाटतं की जे स्टेजवरची जी 20-25 मिनटं करायची आहेत ना ती पटकन करा आणि परत ग्रीन रूममध्ये ग्रीन रूमच्या मजा मस्तीसाठी. कारण हल्ली अशा संधी खूप कमी मिळतात की इतर कॉमेडियन्स बरोबर शो करण्याच्या. तर बाहेरच्या देशामध्ये तू शो करायला जात असतोस किंवा भारतात सुद्धा खूप ठिकाणी करत असतोस, तर फेवरेट ट्रॅव्हल डेस्टिनेशन कोणतं आहे?
फेवरेट ट्रॅव्हल डेस्टिनेशन म्हणजे तू असं ट्रॅव्हल म्हणू शकत नाही कारण 3 तासाचं आहे. पण मला असं पुण्यात आहे म्हणून नाही, पण मला पुण्याला यायला खूप आवडतं. ओके. पुणा म्हणजे काहीतरी एक आहे पुण्यात, एक वेगळी एनर्जी आहे, वेगळी एक वाईब आहे पुण्याची. आणि मी सुरुवात माझ्या स्टँडअप करिअरची पुण्यातनं केली होती. ओके. त्याच्यामुळे पुणं हे खूपच स्पेशल आहे. आणि पुण्याचा असा एक ऑडियन्स म्हणजे वेगळाच आहे, म्हणजे जो पुण्यात अप्रिसिएशन मिळतं तुमच्या कलेला ना, ते जगभरात कुठे मिळत नाही. सो त्याच्यामुळे पुणं हे इकडे विचारलंस महाराष्ट्रात किंवा इंडियात तर पुणा माझा फेवरेट हे आहे. आणि बाहेर असं विचारलंस तर बाहेर यार सगळंच ठीक आहे. कारण काय होतं ना, शोच्या निमित्ताने जेव्हा आपण जातो ना तेव्हा फार वेळ घालवता येत नाही आपल्याला एका शहरात. ओके. कारण आपण जातो, शो करतो, नेक्स्ट डे परत दुसऱ्या शहरात जातो. सो जेमतेम आपण किती 12-13 तास असतो एका सिटीत. तर त्याच्यामुळे असं एक्सप्लोअर करायला मिळत नाही. पण काही शहरांमध्ये की आता जसं पहिला जो टूरचा शो असतो तर तेव्हा आपण जरा आधी पोचतो 2-3 दिवस. सो तेव्हा मग थोडंसं ते शहर बघायला मिळतं. किंवा रविवारचा शो संपल्यावर मग सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार वेळ असतो, तेव्हा आपण कोणत्या तरी शहरात जातो तर तिकडे थोडं फिरायला मिळतं. सो तसं जर मला विचारलं असतं, मला आवडलेलं सर्वात जास्ती शहर तर सिडनी एक आहे. कारण सुंदर एकतर जागा, स्वच्छ जागा आहे, क्राईम रेट 0 आहे. अमेरिकेत जी भीती वाटते फिरायला बाहेर वगैरे तसं अजिबात तिकडे वाटत नाही. आणि मित्र भरपूर आहेत एकतर सिडनीत. म्हणजे आम्ही 3 दिवस मी तिकडे होतो आणि 3 दिवस असं आम्ही कुठे बाहेर फिरायला गेलो की 3-3, 4-4 गाड्यातनं अशी ते असं जुन्या बॉलिवूडच्या पिक्चरमध्ये दाखवतात ना, गुंडांच्या अशा 4 गाड्या आल्या येऊन थांबतात आणि लोक उतरतात. आम्ही तसे सगळीकडे फिरत होतो. त्याच्यामुळे धमाल जी तिकडे केली. तर मला वाटतं सिडनी एक शहर आहे. आणि एक स्पेशल मेमरी अशी की त्यावेळेला मी जेव्हा गेलो 2 वर्षापूर्वी, तर तेव्हा ते सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसाला 50व्या ते सिडनी क्रिकेट ग्राउंडला सचिन आणि ब्रायन लारा गेट म्हणून जे त्यांनी पॅव्हिलियनच्या एंट्रीला बनवलं होतं. ओके. तर ते 24 एप्रिलला सचिनच्या वाढदिवसाला बसवलं आणि ते मी 28 एप्रिलला मी ते बघितलं. सचिन तेंडुलकरनी ते बघायच्या आधी ते मला बघायला मिळालं. आणि तो जो तिकडचा जो गाईड होता तो म्हणाला की यू आर अमॉंग्स द फर्स्ट 10 इंडियन पीपल टू सी दिस. त्याच्यामुळे ते खूप स्पेशल मेमरी होती. आणि सचिनचं ऑडियन्सला जर माहिती नसेल तर असं आहे की सचिन, माझ्या मुलाचं नाव सचिन आहे. इतकं सचिन तेंडुलकरचं वेळ आहे मला नाही, आमच्या जनरेशनच्या सगळ्या लोकांना आहे. त्याच्यामुळे ती एक सिडनीची एक खूप स्पेशल मेमरी आहे. म्हणून तो बाहेरचं जर जागा विचारलीस तर मे बी फक्त ह्या एका गोष्टीसाठी सिडनी. तुझा असा कोणता लाईव्ह लेसन तू शिकलायस का ज्याचा कॉमेडीशी काहीच संबंध नाही पण तुझी लाईफ शेप करायला त्याला हेल्प झाली असेल? आय थिंक परत मी तेच सांगतो ना की आमचा रोल मॉडेल वाली ग्रोईंग अप सचिन तेंडुलकर होता. त्याच्यामुळे ते जे काही व्हॅल्यूज आहेत ना, की तुम्ही कितीही चांगलं करत असाल तरी स्टे हंबल, किती वाईट फेज असला तरी तुमच्या गोष्टी तुमच्यापर्यंत ठेवा. की असं कधी झालं नाही आहे की सचिननी त्याच्या 24 वर्षाच्या करिअरमध्ये काही कंट्रोवर्शियल बोलला किंवा फील्डवरती कंट्रोवर्शियल वागला. सो मला असं वाटतं की तुमचं पण पर्सना असाच राहिला पाहिजे की स्टे हंबल. तुम्ही जर काही चांगलं केलं लोकांना बोलू द्या त्याच्याबद्दल, तुम्ही तुमचं काम करत राहा. आणि दुसरं एक मी बऱ्याच लोकांना उदाहरण देतो की बरेचदा ना लोक 1-2 वर्ष सक्सेस मिळाला की ते त्यांच्या डोक्यात जातं, ते स्वतःला काहीतरी असे तोफ समजायला लागतात. पण एकच हे आहे की जो आत्तापर्यंतचा इंडियाचा म्हण किंवा जगभरातल्या टॉप 10मध्ये पण कदाचित येईल असा जो सुपरस्टार आहे अमिताभ बच्चन, तोही जर 50व्या वर्षी जर बँकरप्ट होऊ शकतो तर तुम्ही आत्तापर्यंत काहीच अचीव केलं नाही आयुष्यात की तुम्ही एका फॉल्स सेन्स ऑफ सिक्युरिटीमध्ये याल. म्हणून एक आहे की डोकं खाली ठेवून काम करत राहा. देर इज नो अल्टरनेटिव्ह टू हार्डवर्क. आणि हे आर्ट ही इंडस्ट्री अशी आहे ना की तुम्हाला जसं वर नेते ना तशी ती एका झटक्यात तुम्हाला खाली आणू शकते. त्याच्यामुळे खूप गरजेचं आहे की आपलं काम सातत्याने करत राहा आणि शक्यतो कुठेही कंट्रोवर्सी टाळा. कारण तू आत्ता जसं रिसेंट ह्याच्यातनं बघितलंस की एक प्रॉपर्टी होती जी महिन्याला करोडो रुपये बनवत होती, ती आता अचानक बंद झाली. आणि मग सगळ्यात त्या गोष्टीबद्दल पॉझिटिव्ह बोलल्या जात होत्या, आता त्या गोष्टीबद्दल फक्त निगेटिव्हच बोलल्या जात आहे. राईट. सो इतक्या पटकन लाट बदलते. त्याच्यामुळे खूप 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 गरजेचं आहे की कुठेतरी तो एक बॅलन्स ठेवावा आणि थोडं ग्राउंडेड राहावं. कधी डिप्रेशन येतं का? डिप्रेशन हा शब्द आहे ना, हा आत्ता गेल्या एक 10-15 वर्षात आला आहे आपल्या व्होकॅब्युलरीमध्ये. वाईट वाटतं बरेचदा, पण अजूनपर्यंत तरी टचवूड असं नाही झालंय कधी की थेरपी वगैरे ची गरज पडली आहे. हल्लीची पोरं लगेच
जरा काय झालं की थेरपीत वगैरे जातात ना. आमच्या वेळेला थेरपी हा ऑप्शनच नव्हता. पैसेच नाही मिळायचे, दारूसाठी पैसे नाही मिळायचे, ते थेरपीसाठी कुठे पैसे तुम्ही आणणार. आणि ते होतं की हा ऑप्शन कधीच नव्हता आयुष्यात, की एकदा इंजिनिअरिंग नंतर नोकरी करायला लागलो, त्याच्यानंतर MBA केलं. MBA झालं 2011 नंतर. त्याच्यानंतर असा ऑप्शनच नव्हता की डिप्रेशनमध्ये आहे म्हणून 3 महिने मी घरी बसलोय काही न करता. पण पैसे नाही कमवले तर घर चालवायचं आहे, EMI भरायचे, भाडं भरायचं आहे घराचं. बरोबर. सो तो ऑप्शनच नसतो कधी. मग हल्ली काय आहे ना, हल्ली आईवडिलांनी भरपूर पैसे कमवून ठेवलेत, एकुलती एक मुलं असतात, त्याच्यामुळे काही जबाबदारी नसते. बापांनी घर घेऊन ठेवलं आहे, बाबांनी गाडी घेऊन ठेवली आहे. हा तुला पर्सनली नाही बोलत आहे मी, पण हे झालं आहे हल्लीच्या पिढीचं ना. त्याच्यामुळे ह्या सगळ्या ना गोष्टी परवडतात. मी हे म्हणत नाही की ते चुकीचं आहे किंवा थेरपी इज बॅड, पण आमच्या जनरेशनला ना ती माहिती होती आणि माहिती असली तरी ती परवडण्यासारखी पण नव्हती. त्याच्यामुळे असं माझा एक टेक असा आहे की वाईट सगळ्यांना वाटतं, त्यातनं बाहेर पण आपल्यालाच पडायचं असतं. त्याच्यामुळे जे थेरपिस्ट जे काम करतो ना, मला वाटतं त्याच्याहून कितीतरी चांगलं काम तुमचे जवळचे मित्र असतात ते करतात. त्याच्यामुळे ज्या माणसाचे भरपूर मित्र आहेत ना, तो कधीच फार वेळ डिप्रेशनमध्ये राहणार नाही. बरोबर. की आता तू मला जर विचारस तर पर्सनली सर्वात असा, कोणी घरातली व्यक्ती गेलं ते सोडलं तर पर्सनली सर्वात लो टाईम हा आय थिंक कोविडच्या वेळेचा होता. पण त्या वेळेलाही असे काही मित्र होते जे सतत सांगत राहायचे की बाबा तू हे नको करूस, डिसल्टन होऊ नकोस, आम्ही आहोत, काही लागलं तर सांग. म्हणजे असं नाही की कधी मागितले मित्रांकडून 1 रुपया, पण ते बॅक ऑफ द माइंड कुठेतरी एक हे होतं ना की बाबा हे 5 लोक तरी आहेत. बरोबर. जरी अगदी काही नाही झालं तरी पुढचं वर्षभर जरी काही नाही झालं, अगदी तशी वेळ आली तर हे 5 लोक आहेत आपल्या पाठीशी उभे, राईट. सो असे जेव्हा मित्र असतात ना तुमच्याबरोबर, तेव्हा ते फार काळ तुम्हाला सॅड राहू देत नाहीत. त्याच्यामुळे माझं एक आहे की चांगले मित्र बनवा, थेरपिस्टची गरज नाही पडणार कधी. बरोबर. तुझा आता शुभमंगल सावधान हा शो तू यूट्यूबवरती अपलोड वगैरे केलास, तो बघितल्यावरती लोकांना कळलं असेल की तुझे जोक्स हे फॅमिली ओरिएंटेड आहेत किंवा तुझ्याच घरातल्या आई बाबा बायको वगैरे यांच्यावरती लिहिलेले आहेत. मग ते जोक ऐकून त्यांचे रिॲक्शन काय असते? त्यांना माहिती आहे ना हे जोक आहेत, असं आहे. आई वडिलांबद्दल विचारतोस रे? नाही, त्यांना माहिती आहे जोक आहेत, त्याच्यामुळे ते जोकला जोकसारखं घेतात. आणि आमच्या घरात थोडंसं एक हे की सुदैवानी जो अंडरटोन असतो ना प्रत्येक फॅमिलीचे, काही फॅमिली सिरियसच असतात, किंवा काही फॅमिलीमध्ये सगळे अचिव्हरच असतात, असे की बाबा ते बोलतात पण मार्कांबद्दलच किंवा बोलतात पण पैशांबद्दलच. आमच्या घरातला तो असा एक अंडरलाईन थीम कॉमेडी आहे. त्याच्यामुळे आमच्या फॅमिली फंक्शनला तो कोणते आला असताना सगळे जोकच मारत असतात एकमेकांना. त्याच्यामुळे तो जो एक आहे ना ते कल्चर आहे घरातलं. मग मला पु ल देशपांडेंना इंट्रोड्यूस करणारी आई होती माझी. की पहिलं ते हसवणूक जे पुस्तक आहे ना ते आईनी मला वाचायला सांगितलं होतं. सो त्याच्यामुळे त्यांना कॉमेडी काय असतं ते माहिती आहे, म्हणून त्याच्यामुळे ते असे कधी चिडत नाहीत किंवा हे होत नाहीत. आणि हे लोकांना खूप त्रास होतो. कमेंट यूट्यूबवरच्या बघितल्यास तर बरेचदा कमेंट येतात की आई वडिलांची लाच काढून पैसे कमवतोय, त्यांना किती वाईट वाटत. म्हटलं नाही वाटत म्हटलं. आणि माझ्या बाबांबद्दल तर अजिबात, जे इंटरनेटवरचं ऑडियन्स आहे ना, अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण मी बाबांना फक्त जोक करतो, बाबा मला रोस्ट करतात. आत्ता बजेट आल्यानंतर बाबांनी मला फोन केला, म्हणाले तुझ्यासाठी गुड न्यूज आहे. म्हटलं काय? त्याला 12 लाखच्या खालच्या इन्कमवाल्या लोकांसाठी इन्कम टॅक्स नाही आहे आता. ठीक आहे. सो तो माणूस असे जोक मारतोय, त्याच्यामुळे प्लीज अजिबात तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका त्यांच्यासाठी. सो तुझा नशिबावरती काही विश्वास आहे की फक्त हार्डवर्क करूनच एखादी गोष्ट आपल्याला अचीव करू शकते? कारण काही म्हणतात की हे तुझ्या नशिबात लिहिलं तर तुला कसंही मिळूनच जाईल, का फक्त हार्डवर्क करूनच ती गोष्ट आपल्याला मिळू शकते? एक ना आमच्या आळशी मित्रमंडळ एक आमचं आहे, ज्यांच्यात एक ना असं आहे, आमचं एक गुरुमंत्र आहे की ते गुरुमंत्र असं आहे की असेल हरी तर देईल खाटल्यावरी. राईट. सो आम्ही जवळजवळ अख्खं इंजिनिअरिंग होईपर्यंतचा काय ह्या एका गुरुमंत्रावरती आम्ही घालवला. आणि सुदैवाने आम्हाला 40 मार्क जे लागायचे आम्हाला पास व्हायला ते मिळत गेले. पण मला वाटतं की नशीब आहे ना ते तुम्हाला मे बी X to 2X घेऊन जाईल, पण तो पहिला जो X आहे तो तुम्हाला बनवायला लागतो, त्याच्यासाठी मेहनत लागते. बरोबर. म्हणजे तुमच्याकडे एक चांगला प्रॉडक्ट असेल ना, आता बरेचदा असं होतं ना की खूप चांगला प्रॉडक्ट आहे पण तो मार्केटमध्ये विकला जात नाही. आणि कधी कधी असं होतं की यार काहीतरी फालतू काहीतरी प्रॉडक्ट आहे पण त्याचा करोडो रुपयाचा सेल होतो, राईट. पण तो एक चांगला प्रॉडक्ट तुम्हाला बनवायला लागेल. त्याचं जेव्हा नशीब फिरेल ना तेव्हा तो करोडोने अरबो रुपयाचा सेल करेल. पण ते नशीब जेव्हा फिरेल आणि जेव्हा लोकांना माहिती पडेल ह्या गोष्टीबद्दल तेव्हा ते चांगलं असायला पाहिजे. बरोबर.
एखाद्याने ट्राय केलं तो म्हणाला अरे वा हे छानच आहे, आता अजून खाऊया आहे. सो ते करण्यासाठी ना, तो प्रॉडक्ट चांगला बनवण्यासाठी मेहनत आहे. मला वाटतं पुढचा जो भाग आहे तो बराचसा म्हणजे आहे नशिबाचा खेळ. आता आपण सिरियस क्वेश्चन्सकडनं एक फन सेगमेंटकडे येऊयात, ज्यात मी तुला एक सिरियस डायलॉग देणार आहे. तुला तो कॉमेडी वेमध्ये रिप्रेझेंट करून दाखवायचा आहे. ओके. डायलॉग आहे अमिताभ बच्चनचा. हां. आज मेरे पास गाड़ी है, बंगला है, बैंक बैलेंस है, तुम्हारे पास क्या है? मेरे पास माँ है. हा तुला कॉमेडीमध्ये रिप्रेझेंट करायचा आहे थोडाफार. हा कसा कॉमेडीमध्ये रिप्रेझेंट होईल? किती सिरियस इंटेन्स सीन आहे दिवार पिक्चरमधला. पण ह्याच्यात तुला माहिती आहे का, एक सचिन पिळगावकर जे आहेत ना, ते 90sमध्ये, म्हणजे तुझा जन्मही नसेल झाला त्यावेळेला, एक 1 2 3 नावाची सिरियल यायची. त्याच्यात ते सगळ्या पिक्चरचा स्पूफ बनवायचे. ओके. सो त्याच्यात ना दिवारचा त्यांनी स्पूफ बनवला होता द वॉर म्हणून. सो त्याच्यात असं आहे की दिवारमध्ये अमिताभ आणि शशी कपूरची आई असते, ती अगदी प्रिन्सिपलवाली बाई असते, निरुपा रॉय. सो ती अमिताभला म्हणते की तुझं हे हरामामधून कमवलेला पैसा आहे, म्हणून मला तुझ्याकडे नाही राहायचंय, हा मुलगा गरीब असला तरी मी त्याच्याकडे राहीन. त्या स्पूफमध्ये असं दाखवलं की आई म्हणते तुझ्या झोपडीत कोण राहणार, गरम होतं, त्याच्या घरात एसी, मी त्याच्याकडे राहायला जाते. सो ती आई असते, ती अमिताभ बरोबर राहत असते. आणि मग तो ब्रिज खालचा तो लेजेंडरी सीन आहे, यातला डायलॉग आहे, तो अमिताभ बच्चन म्हणतो की आज मेरे पास गाड़ी है, बंगला है, बैंक बैलेंस है, तुम्हारे पास क्या है? तो हाँ, अब मेरे पास माँ भी है, तो अब तुम्हारे पास क्या है? तर तसा हात उघडतो शशी कपूर म्हणतो मेरे पास राजमा आहे. आणि त्याच्या हातात राजमा असतो. हे मला वाटतं तू आता डायलॉग मारल्यावर ते मला आठवलं. ती खूप 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 भारी सिरीज होती. मला असं वाटतं की लोक जे ट्रोल करतात ते राहू द्या बाजूला, पण सचिन पिळगावकर जे ॲज अ कॉमेडी रायटर त्यांना जो ड्यू मिळाला पाहिजे होता ना, तो मला वाटतं अद्याप मराठी इंडस्ट्रीत मिळाला नाही आहे. तू नवरा माझा नवसाचा 2004 मधला पिक्चर आहे, तू तो आज पुन्हा बघ, त्याच्यात किती डार्क जोक आहेत. हो, हे 2004 मध्ये त्या माणसाने लिहिलेत, राईट. सो मला असं वाटतं की ट्रोलिंग वगैरे सगळं बाजूला राहिलं. ही इज अ फॅन्टास्टिक कॉमेडी रायटर. कारण ती 1 2 3 जी सिरीज आहे ती एकदा युट्यूबवरती ह्याचे एपिसोड्स आहेत काही, आज तुला बघितलं तर तुला असं वाटेल की बाबा हे ठीक आहे असं वगैरे, पण ते त्या वेळेसाठी खूपच अहेड ऑफ इट्स टाईम होतं. आणि त्यांची एक तू मॅमे नावाची एक सिरियल लागायची, त्यात रीमा लागू होत्या, सुप्रिया पिळगावकर होत्या, कुलदीप पवार होते. अप्रतिम सिरियल होती. मी आजपर्यंतची मला वाटतं 90sच्या टी व्हीमधली ती वन ऑफ द फनीएस्ट सिरियल्स होती. सो आय थिंक खूप 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 चांगले ते कॉमेडी रायटर आहेत असं मला वाटतं. तर रॅपिड फायर राऊंड आहे. 2 ऑप्शन देणार, एक निवडायचा. समय की तन्मय? समय. आलेपाक की शुभमंगल सावधान? शुभमंगल सावधान. आयफोन की अँड्रॉइड? आयफोन. खरवस की गुलाबजाम? खरवस. पुणे की मुंबई? पुणे मुंबई दोन्ही. ठीक. तुला ना काही सेकंडसाठी गेस्टला आणि होस्ट, म्हणजे तुला आणि मला दोघांना रोस्ट करायचंय. ओके. हां बरं ठीक आहे. आता काय रोस्ट करतात ना जनरली फेमस लोकांना करतात, कारण लोकांना त्यांच्याबद्दल माहिती असते. त्याच्यामुळे तुला रोस्ट करायच्या आधी मला आधी तुझं इंट्रोडक्शन द्यावं लागेल की हा कोण आहे, कुठून आला. आणि इंट्रोडक्शन द्यायला पण काहीतरी लागतं, की माणसाचं काहीतरी कर्तृत्व लागतं आहे ना. की आज समोर समजा संजू सॅमसन बसला आहे तर मी सांगू शकतो राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन आहे, इंडियासाठी खेळायला 5 मॅचेत 4 सेंचुऱ्या मारल्या. तुझ्याबद्दल मी काय सांगू, तू इंजिनिअरिंग अर्धवट सोडलेस. हां, नोकरी तू करतोयस ते पण त्यांनी मला माहिती आहे का ठेवलं आहे तुला. तू काहीतरी घरची स्टोरी सांगितली आहेस की माझे बाबा आजारी असतात आणि हे असतात, ते सांगून त्यांनी नोकरी दिली आहे. आता आज त्यांना मी खरं सांगितलं तर तुला इकडनं पण काढतील ते. त्याच्यामुळे रोस्ट काय करणार ना, तू राहतोस चिपळूणमध्ये. त्याच्यामुळे असं कोणीतरी फेमस बसवलं तर मला कदाचित रोस्ट पण करता येईल. त्याच्यामुळे सॉरी यार, नाही रोस्ट नाही जमत मला. रोस्टमध्ये मी खूप पुअर आहे. ठीक आहे. आता 1 वर्ड रिॲक्शन, की एक तुला शब्द देणार आहे, त्यातनं तुला जो शब्द पहिला डोक्यात आहे तो बोलायचा आहे. कॉमेडी? मी. कोकण? कोकण जयगड. आंबा? आपूस. भाडीपा? नो कमेंट. व्हेज बिर्याणी? बिर्याणी नाही आहे. बिचुकले? देव माणूस. ठीक आहे. एक शेवटचा प्रश्न विचारतो, की असा एक तू मला जोक सांग जो तू लिहिलेला आहे स्वतः, पण तो कधी शो मध्ये किंवा कुठे वापरला नाही कारण तुला वाटलं की तो चालणार नाही. ओके. असा जोक जो शो मध्ये
जो लिहिलाय पण अद्याप शोमध्ये वापरला नाही आहे, असं एक जोक आहे जो मी असा वापरला नाही, तो ह्याच्यासाठी पण वापरला नाही आहे कारण ज्या नातेवाईकांकडे किंवा कोणाकडे मी राहतो ना त्यांना वाईट नको वाटायला म्हणून. पण बरेचदा असं होतं ना, हे थोडंसं ना जे ऑनलाईन ऑडियन्स बघतात त्यांना थोडीशी किळस येऊ शकेल, पण आपण कोणाकडे जातो जेव्हा घरी आणि जेव्हा आपण आंघोळीला जातो आणि आपण साबण वापरायला जातो आणि कधी कधी त्या साबणावरती असा केस वगैरे असा लागलेला असतो, तेव्हा ते इतकं असं हे वाटतं ना की बाबा काय करायचं आता. म्हणून बरेचदा मी असं साबण वापरत नाही, पण मग साबण नाही वापरला की मग आंघोळ केल्यासारखं वाटत नाही. तर मी ना मग नंतर असं झालं की आता हे सगळे आलेत ना बॉडी वॉश आणि हे सगळे आलेत शॉवर जेलमुळे, ते घेऊन जातो. पण मग पूर्वी ना मी स्वतःचं साबणाचं हे घेऊन जायचो. तर एकदा आंघोळीला चाललो होतो, ते काका एक बघून म्हणाले, अरे वा तू स्वतःची सोप केस घेऊन आलास का बरं? कारण म्हटलं तुमच्या सोपवर केस आहे. पण ते तो जोक कधी केला नाही, कारण म्हटलं आपण ज्यांच्याकडे राहतो आणि प्रत्येकाला माहिती असतं ना की बा आपल्या साबणावर केस आहे, पण त्यांना असं नको वाटायला की माझ्यावरती त्यांनी जोक केलाय म्हणून. पण मला असं वाटतं की जितकी पण लोक साबण वापरून आंघोळ करतात अजूनही, साबण जो असतो ना तो असा ते आयडियल त्याची वापरायची ही अशी असते की साबण घ्या, तो हातावर घासा आणि ठेवा आणि मग तो फेस अंगावर लावा. तो असा डुकरा कारण साबण असा अंगावर घासू नका, कारण अंगावरचे केस आहेत ना ते कुठचे कुठचे लागतात आणि मग ना कधी कधी कुरळे केस असतात साबणावरती आणि मग ना खूपच किळस येते. आणि ना तुमचं जर डोक्यावरचे केस कुरळे असतील ना तरी मी ते रॅशनलाइज करू शकतो की बाबा हे डोक्यावरचे केस आहे. अदरवाईज मला नाही कोणाच्या काखीतल्या केसांची त्या साबणाची आंघोळ करायची आहे, त्याच्यामुळे हा जोक म्हणून मी करत नाही. तर धन्यवाद मंदार दादा, तू आमच्या HCF स्टुडिओच्या पॉडकास्टमध्ये आलास. तुला परत आम्हाला कधीतरी बोलायला नक्की आवडेल. नक्की येऊ. थँक्यू. मजा आली. थँक्यू.